नमस्कार मंडळींनो, कसे आहात? स्वागत आहे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग विथ शिल्पा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आतापर्यंत आपण बचत, गुंतवणूक, फायनान्शियल प्लॅनिंग या विषयावर फार बोललो. तर आता आपल्याला याकडे वळायचं आहे. तर हे बचत, गुंतवणूक, फायनान्शियल प्लॅनिंग करताना एक अडचण येते ती म्हणजे इन्फ्लेशन. म्हणजे ह्या इन्फ्लेशनचा कधी-कधी इतका फरक पडतो ह्या फायनान्शियल प्लॅनिंगवरती, तर त्यामुळे इन्फ्लेशन म्हणजे काय हे जाणून घेणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तर हे इन्फ्लेशन म्हणजे काय? इन्फ्लेशनची कारणं काय? इन्फ्लेशनचे प्रकार काय? आज मी तुम्हाला इझिली सांगणार आहे. परंतु त्याआधी फायनान्शियल प्लॅनिंग विथ शिल्पा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे इन्फ्लेशन म्हणजे काय? हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये समजावून सांगणार आहे. आता ₹100च्या नोटेचं उदाहरण देते मी. आजोबांच्या काळामध्ये आपल्या ₹100मध्ये एवढ्या वस्तू यायच्या. त्याच्यानंतर वडिलांच्या काळामध्ये आपल्याला ₹100मध्ये एवढ्या वस्तू यायच्या. आता आपल्या काळामध्ये ₹100मध्ये बस ₹100 में बस इतना ही मिलेगा एवढ्याच वस्तू येतात. म्हणजे हा जो बदल झालेला आहे, तर हा कसा झालेला आहे? आजोबांच्या काळामध्ये ₹100ला किती मूल्य होतं? त्याच्यानंतर वडिलांच्या काळामध्ये त्याचं मूल्य थोडं कमी झालं आणि आता आपल्या काळामध्ये बरचसं कमी झालेलं दिसतंय. तर हा जो बदल झालेला आहे, यालाच तर म्हणायचं इन्फ्लेशन. तर आता अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं, तर यालाच तेजी किंवा चलनवाढ होणे असे देखील म्हणतात. तर हे ज्यावेळेस मार्केटमध्ये चलनवाढ होते, तेजी होते, तर त्यावेळेस काय होतं, की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये बराचसा पैसा आलेला असतो आणि म्हणजे सर्वसामान्यांकडे देखील हा पैसा उपलब्ध होतो त्यावेळेस. तर मग काय होतं, की ज्यावेळेस माणसाकडे पैसे उपलब्ध होतात, त्यावेळेस ऑटोमॅटिकली खर्चही माणसाकडून केले जातात. तर हे असं इन्फ्लेशन असतं आणि यामुळे काय होतं, की वस्तू आणि सेवा यांचे बाजार भाव, किंमत हे वाढलं जातं. तर आपण इन्फ्लेशनची कारणं पाहणार आहोत. तर आता सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे ते म्हणजे युद्ध. युद्धाचं तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणजे तर रशिया-युक्रेनचं जे काही युद्ध झालं 2022 मध्ये, त्याचा सर्वसामान्यांना फार मोठा फटका बसला. तो कसा? तर किचनमध्ये जे काही रिफाईंड ऑइल आपण यूज करतो, 15 लिटरचा कॅन 1500 पासून आपल्याला भेटायचा. तर तो युद्धामुळे जाऊन पोहोचला 2500 पर्यंत. तर हे असे का झाले? तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. ज्या देशामध्ये युद्ध होतं ना, तर तिथलं जे काही गव्हर्नमेंट असतं, ते युद्धावरती बराचसा पैसा खर्च करतं आणि युद्ध असल्यामुळे तिथली आयात-निर्यात देखील थांबवली जाते. त्यामुळे हा जो काही बदल आपल्याला पाहायला मिळाला, तर हे आहे युद्धाचे परिणाम. आता दुसरा प्रकार म्हणजे त्याला तुटी म्हणतात. म्हणजेच डिफिसिट. डिफिसिट हा जो प्रकार आहे, तो आपल्या देशाच्या बजेटमध्ये सादर केला जातो. तर ह्या बजेटमध्ये काय म्हणजे डिफिसिट म्हणजे काय दाखवलं जातं? त्याच्यामध्ये एक्सपेंडिचर दाखवला जातो. आता एक उदाहरण घ्यायचं म्हणजे आपल्या देशाचं. आपला देश हा विकसनशील देश म्हणून ओळखला जातो. तर ह्या विकसनशील देशामध्ये डेव्हलपमेंटची बरीचशी कामं सुरू असतात. म्हणजेच तिथलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असतं, म्हणजे एज्युकेशनल फॅसिलिटीज असतील, हॉस्पिटलच्या फॅसिलिटीज असतील किंवा काही रोड, रस्ते यांचे काही बांधकाम असतात किंवा काही बिल्डिंग्स असतात मोठमोठ्या. याच्या जे काही कन्स्ट्रक्शन्स असतं, यावरती सरकार जास्त भर देत असतं. मग यासाठी तेवढा पैसाही खर्च होतो. हा जो एक्सपेंडिचर दाखवतात, त्यामुळे देखील आपल्या इन्फ्लेशनवरती फरक पडतो. आता तिसरा महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे सोनं, म्हणजेच गोल्ड. आता आपल्या पैशाचं मूल्य हे सोन्यावरती अवलंबून असतं. म्हणजेच सोन्याचे जर बाजार वाढले, तर पैशाचं मूल्य देखील वाढलं जातं. तर हे सोनं कसं काय असू शकतं कारण? तर ज्यावेळेस सोन्याचं उत्पादन म्हणजे खाणीमधलं जे उत्पादन वाढतं सोन्याचं, तर त्यामुळे काय होतं, की पैशामध्ये देखील वाढ होते. आणि याचाच परिणाम हा इन्फ्लेशनवरती आपल्या पाहायला मिळतो. आता चौथा प्रकार तो म्हणजे चलनवेगामध्ये होणारी वाढ. यालाच व्हेलॉसिटी ऑफ मनी असे देखील म्हणतात. तर ज्यावेळेस बाजारामध्ये तेजी असते, त्यावेळेस व्यापार, उद्योग यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाव मिळते. म्हणजेच
हे एकदम कार्यक्षम झालेले असतात व्यापार आणि उद्योग. त्यामुळे काय होतं की बिझनेस ट्रान्झॅक्शन यांचे वाढले जातात. त्यामुळे देखील आपल्या इन्फ्लेशनवरती परिणाम होतो. हे 5वा प्रकार तो म्हणजे उत्पादनात झालेली घट. आता ह्यामागे 2 घटक कारणीभूत ठरतात. पहिला म्हणजे मानव आणि दुसरा म्हणजे निसर्ग. मानव का? तर मानवाकडून बऱ्याचदा हस्तक्षेप केला जातो उत्पादन घट होण्यासाठी. त्यामुळे मानव हे कारण आहे. निसर्ग का? तर शेतकऱ्याने एखादं जर पीक लावलं शेतामध्ये, त्याला साजेल असं वातावरण काही भेटत नाही. तर त्यामुळे काय होतं उत्पन्न कमी निघतं आणि उत्पन्न कमी निघाल्यामुळे त्याचा इन्फ्लेशनवरती परिणाम होतो. तर आता आपण इन्फ्लेशनचे प्रकार पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे करन्सी इन्फ्लेशन. करन्सी इन्फ्लेशन म्हणजे काय? तर ज्यावेळेस बाजारातला पैसा हा वाढला जातो, त्यावेळेस लोकांकडून खर्चही होतो. तर हा खर्च झाल्यामुळे वस्तूंची किंमत वाढते. म्हणजेच वस्तू आणि सेवा यांचं मूल्य वाढलं जातं. तर आता आपण पाहणार आहोत प्रॉफिट इन्फ्लेशन. प्रॉफिट इन्फ्लेशनमध्ये काय होतं, की ज्यावेळेस प्रॉडक्टची कॉस्ट कमी होते, त्यावेळेस कंपनी पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रोडक्शन कसं वाढवता येईल यावरती भर देते. म्हणजेच पैसा खर्च करते. तर त्यामुळे काय होतं, की प्रॉडक्टची कॉस्ट ही पुन्हा वाढली जाते. तर यालाच म्हणतात प्रॉफिट इन्फ्लेशन. तर आता आपण उत्पन्न आणि खर्चाचं उदाहरण पाहण्यासाठी पुन्हा रामची मदत घेऊया. तर आता इथे रामचं कुटुंब घेतलेलं आहे आपण. रामच्या कुटुंबामध्ये राम स्वतः, त्याची पत्नी आणि त्याचा एक छोटा मुलगा असे 3 सदस्य ते राहतात. रामला महिन्याला ₹10,000 पगार मिळतो. तर त्यामध्ये तो त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह आणि बचत देखील करतो. तर काही दिवसांनी रामच्या पगारामध्ये वाढ होते. तर वाढ झाल्यामुळे काय होतं, घरामध्ये आनंदाचं, आशादायी वातावरण तयार होतं. त्यामुळे काय होतं, की राम आधी ऑफिसला बसने जायचा. त्यानंतर तो म्हणजे उत्पन्न वाढल्यामुळे तो काय करतो, की एक कार पर्चेस करतो. म्हणजे उत्पन्न वाढलं, तर खर्च देखील वाढतो. तर आता आपण इथे रामची थोडी गंमत करूया. आता रामला उत्पन्न आहे 10% आणि त्याचं इन्फ्लेशन रेट आहे 7%. तर आता राम पहा किती खुश आहे आणि हसतोय. त्यानंतर रामचं उत्पन्न आहे 60% आणि इन्फ्लेशन रेट आहे 60%. राम आता शांत बसलेला आहे. आता रामचं उत्पन्न झालं 4% आणि इन्फ्लेशन रेट आहे 60%. राम तर आता रडायला लागलेला आहे. पाहिलं इन्फ्लेशनचा कसा परिणाम होतो? तर इन्फ्लेशन हे यावरती मात करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, की नेहमी इन्फ्लेशन रेटच्या 2-3 पावलं पुढेच पाहिजे. म्हणजे ते बचतीसाठी असो किंवा गुंतवणुकीसाठी असो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा इन्फ्लेशनचा व्हिडिओ? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर अशाच नवीन-नवीन माहिती मिळवण्यासाठी आमचा चॅनल फायनान्शियल प्लॅनिंग विथ शिल्पा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.